नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स। मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भारताने 7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूर नावाच्या लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले। ही कारवाई 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली, ज्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता। भारताने लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांच्या ट्रेनिंग कॅम्पला लक्ष्य केले। भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना मोठा फटका बसला। विविध माध्यमांनुसार या कारवाईत पाकिस्तानचे 2500 पेक्षा अधिक सैनिक मृत अथवा गंभीर जखमी झाले। भारतीय लष्कराने सुरुवातीला केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते, परंतु पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन करून गोळीबार केल्याने भारताने प्रत्युत्तर दाखल बलुचिस्तान, सिंध आणि पीओके मधील 3 प्रमुख लष्करी तळांवर अचूक मिसाईल हल्ले केले, ज्यामुळे पाकिस्तानी सैन्याचे 11 कोर ची एक प्रमुख तुकडी पूर्णतः निष्क्रिय झाली। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले। यामध्ये पाकिस्तानच्या 3 लढाऊ विमानांचा समावेश आहे, ज्यात 2 JF-17 आणि 1 F-16 विमान पाडण्यात आले असून 8 हेलिकॉप्टर्स नष्ट करण्यात आले। भारताने सायबर हल्ल्यातून अनेक पाकिस्तानी ड्रोन निकामी केली। याशिवाय पाकिस्तानच्या एअरबोर्न वॉर्निंग आणि कंट्रोल सिस्टीम हवाई संरक्षण यंत्रणा निकामी केली। कम्युनिकेशन सिस्टीम्स नष्ट करण्यात आली। 2 महत्त्वाच्या सैनिकी कमांड सेंटरवर GPS जॅमिंग व सायबर हल्ले केले। लाहोरमध्ये रडार प्रणाली आणि हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याचे भारतीय संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले। सियालकोट, चकलाला, रफिकी, मुरीद, रहीम यार खान, सुक्कुर, चुनियन, पसरूर, स्कार्दू, भोली सरगोधा आणि जैकोबाबाद येथील हवाई तळ आणि रडार साइट्स उद्ध्वस्त केल्या। पाकिस्तानने भारतावर 50हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या S-400 या संरक्षण यंत्रणेने हे हल्ले निकामी केले। भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जसे की ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि हार्पी ड्रोन यांचा वापर केला, ज्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांना मोठी हानी पोहोचली। भारताने ऑपरेशन सिंदूर दरम्यान केवळ दहशतवादी तळांना लक्ष्य केले, मात्र नागरी वस्ती किंवा सामान्य नागरिकांवर कोणताही हल्ला केला नाही। तथापि काही अहवालांनुसार पाकिस्तानचा काही नागरी भाग दहशतवाद्यांमुळे या हल्ल्यात भरडला गेला। काही सोशल मीडिया पोस्टनुसार 100 ते 150 नागरिकांचा मृत्यू आणि 60 जण जखमी झाले। याशिवाय बहावलपूर येथे मरकज सुभानअल्लाह कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता मसूद अझहर यांच्या कुटुंबातील 10 ते 12 सदस्यांचा मृत्यू झाले। उरी येथे गोळीबारामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आणि नरगिस बेगम नावाच्या महिलेचा मृत्यू झाला। पाकिस्तानने दावा केला की भारताने मशिदींवर हल्ले केले, परंतु भारताने या मशिदी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी केंद्राचे अड्डे असल्याचे स्पष्ट केले। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले। काही अहवालांनुसार 3 दिवसात पाकिस्तानचे हजारो कोटींचे नुकसान झाले। हवाई तळ, रडार साइट्स आणि नौदल तळ यांच्या डागडुजीसाठी मोठा खर्च येऊ शकतो। ग्वादर बंदरचे बरेच नुकसान झाले। एक मोठी रिफायनरी टार्गेट बनली आणि 3 महत्त्वाचे दळणवळण मार्गे उद्ध्वस्त झाले। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला, ज्यामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम झाला आहे। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या अणुभट्ट्यांमधून उत्सर्जन सुरू झाल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत, मात्र हल्ल्यानंतर काही भागात उष्णतेच्या लाटा म्हणजे थर्मल सिग्नेचर्स नोंदवल्या गेल्या। स्निफर सॅटेलाइट्सने वातावरणात ट्रिशियम आणि आयोडीन 131 सारख्या घटकांचे अल्प प्रमाणात अस्तित्व दाखवले। इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीच्या एका प्राथमिक अहवालात लो लेव्हल रेडिएशन स्पाइकची नोंद झाली आहे। पाकिस्तानने उत्सर्जनाच्या वृत्ताचे खंडन केले व अणुभट्टी सुरक्षित असल्याचा दावा केला आहे, मात्र रिॲक्टर इमर्जन्सी प्रोटोकॉल सक्रिय झाल्याचे काही गुप्तचर अहवालातून समजले आहे। त्यामुळे 100 किलोमीटरच्या परिसरातील लोकांना हलविण्यात आले आहे।
पाकिस्तानने अणुबॉम्बचा वापर करण्याबाबत उलटसुलट विधाने केली असली तरी भारताने असे कोणतेही हल्ले जाणीवपूर्वक अणुप्रकल्पावर केले नसल्याचे स्पष्ट केले आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पाकिस्तानने 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता युद्धबंदीची घोषणा केली। भारत आणि पाकिस्तानच्या DGMO यांनी 12 मे रोजी त्रयस्थ ठिकाणी चर्चा केली। भारताने आपली कारवाई संयमित, अचूक आणि दहशतवाद विरुद्ध असल्याचे सांगितले। यापुढे पाकिस्तानमधून एक गोळी आली तर भारताकडून उत्तरादाखल एक गोळा टाकण्यात येईल याची जाणीव करून दिली। तसेच भारताने पूर्णम कुमार शॉ या भारतीय BSF जवानाची सुटका करण्यास पाकिस्तानला भाग पाडले। ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फटका बसला। 2500 सैनिकांचा मृत्यू, 3 लढाऊ विमाने, अनेक हवाई तळ, रडार साइट्स आणि नौदल तळांचे नुकसान यामुळे पाकिस्तानची लष्करी क्षमता कमकुवत झाली। नागरी नुकसानाबाबत भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचा दावा केला, परंतु काही अहवालानुसार नागरिकांचा मृत्यू झाला। अणुभट्टीतून उत्सर्जनाबाबत कोणतेही पुरावे नाहीत। या कारवाईने भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेत असल्याचे जगाला दाखवून दिले, तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकीपणा आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झाले आहे। अशाच नवीन अपडेट्ससाठी पाहत रहा APH टाइम्स। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।